आज आपण तयार केलेला आहे. आणि म्हणून खरं म्हणजे या संपूर्ण ही जी काय आपली वाटचाल आहे, या वाटचालीमध्ये मला या गोष्टीचा आनंद अधिक आहे की आता आपला महाराष्ट्र हा वेगानं पुढे जाऊ शकेल. तुम्ही बघा, मगाशी सुधीर भाऊंनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. त्यांचं जर पहिल्या 30 दिवसाचं रिपोर्ट कार्ड आपण बघितलं तर पहिल्या 30 दिवसामध्ये त्यांच्या रिपोर्ट कार्डमध्ये स्थगितीशिवाय काहीच नव्हतं. याच्यावर स्थगिती, त्याच्यावर स्थगिती, त्याच्यावर स्थगिती, त्याच्यावर स्थगिती, याची चौकशी, त्याची चौकशी, त्याची चौकशी, या व्यतिरिक्त काहीच नव्हतं. पण आपण बघा, आपण या ठिकाणी निवडून आल्यानंतर 24 दिवसामध्ये जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करायचा निर्णय घेतला. ओबीसीचं आरक्षण पुन्हा आपण बहाल केलं. आरे कारशेडवरची बंदी आपण मागे घेतली. बुलेट ट्रेन मधल्या ज्या अडचणी होत्या त्या आपण दूर केल्या. पेट्रोल डिझेलचे भाव 5 रुपये आणि 3 रुपयांनी आपण कमी केले. औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर आपण त्या ठिकाणी केलं. उस्मानाबादचं नाव धाराशिव आपण त्या ठिकाणी केलं. नवी मुंबई विमानतळाला त्या ठिकाणी आपण स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं. MMRDAला 60,000 कोटी रुपयाचं कर्ज घेऊन त्या ठिकाणी MMR रिजनचा विकास करण्याची मुभा दिली. नगरपंचायत आणि नगरपालिका आणि आपल्या ग्रामपंचायत थेट अध्यक्ष आणि सरपंचाच्या निवडीचा आपण निर्णय घेतला. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार आपण त्या ठिकाणी दिला. आणीबाणीमध्ये जे लोकतंत्र संग्राम सेनानी होते त्यांचं बंद असलेलं पेन्शन पुन्हा आपण सुरू केलं. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाकरता 12,400 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले. अमृत अभियानाकरता 27,700 कोटी रुपये आपण दिले. स्मार्ट प्रकल्प जो आपल्या काळात होता, ज्याचं नाव बदलून स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं, पण 2 वर्षात एक फुटकी कवडी खर्च केली नाही, त्या प्रकल्पाला मनुष्यबळ देऊन तो प्रकल्प आपण 10,000 गावांमध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी सुरू केला. यासोबत वर्ल्ड बँकेसोबत पुन्हा एकदा त्या ठिकाणी बैठक करून हे जे काही आपलं सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये जे पुराचं पाणी येतं, जे कर्नाटकच्या हिश्श्याचं नाही, आपल्या हिश्श्याचं नाही, जे पुराचं पाणी आहे, हे पुराचं पाणी दरवेळेस पूर आणतं, याला डायव्हर्जन कॅनल काढून आपल्याला मराठवाड्याकडे कसं नेता येईल या संदर्भातला आपण प्रस्ताव तयार केला आणि वर्ल्ड बँकेची टेंटेटिव्ह मान्यता त्याला त्या ठिकाणी घेतली. एवढंच नाही तर जे वाहून जाणारं पाणी होतं समुद्रामध्ये, ते वाहून जाणारं पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून मराठवाड्याला दुष्काळमुक्त करायचं आणि तुटीच्या खोऱ्यामध्ये जो नगर जिल्हा, नाशिक आणि जो काही एक वाद आपला मराठवाड्याचा तयार होतो, तो वाद नेहमीकरता संपायचा, त्याला आपण त्या ठिकाणी मान्यता दिली. वैनगंगा, नळगंगा सारखा प्रस्ताव की ज्यामध्ये 450 किलोमीटर या ठिकाणी टनेल टाकून गोसीखुर्दच्या खालून जे 100 TMC पाणी वाहून जातं, जे कोणाच्या हिश्श्याचं नाहीये, पण ते कोणी वापरू शकत नाही, ते पाणी या टनेलच्या माध्यमातून या ठिकाणी आणून जो काही पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भातला दुष्काळी एरिया आहे, या दुष्काळी एरियाला पूर्णपणे त्या ठिकाणी दुष्काळमुक्त करण्याच्या संदर्भातला निर्णय हा आपण त्या ठिकाणी घेतला. मग वारकऱ्यांना टोल माफी देण्याचा विषय असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे विषय असतील, अनेक विषय या ठिकाणी आहेत. अगदी 2 वर्षानंतर मोकळा श्वास घेऊन गणेश उत्सव साजरा करण्याचा निर्णय असेल किंवा गोविंदांवर टाकलेले निर्बंध असतील, या सगळ्या गोष्टी आपण निर्णय घेतले आणि म्हणूनच आज कसं आपल्याला खुलं वाटतंय, चांगलं वाटतंय. आम्ही जेव्हा संघात होतो तेव्हा नारा असायचा, आता कसं वाटतंय, छान वाटतंय. पण या 2 सरकारमधला फरक काय आहे? परवा आमच्या शिंदे साहेबांचा सत्कार झाला तर मागच्या सरकारमधले मंत्री असलेले अब्दुल सत्तार असं म्हणाले की पूर्वी राज्यात फक्त लेना बँक होती, आता देना बँक आली आहे. अनुभवात्मक त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून खरं तर आपण जर बघितलं तर मागची सरकार कसं होतं, ते डिफेक्टिव्ह होतं, ते इनॅक्टिव्ह होतं, ते फक्त नरेटिव्ह सरकार होतं. आपण विरोधी पक्षात होतो, आपला विरोधी पक्ष डिटेक्टिव्ह होता. आणि आता सत्ता पक्षात आलो तर आता आपण सुपर ऍक्टिव्ह आहोत. आता 2.5 वर्षाचा बॅकलॉग 1.5 वर्षात भरून काढायचा आहे आणि राज्याला आपल्याला फार मोठ्या प्रमाणात पुढे न्यायचं आहे. आणि मला विश्वास आहे
खरं म्हणजे एक गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे की या सगळ्या संक्रमणाच्या अवस्थेमध्ये विधानमंडळातील आमचे सहकारी असतील किंवा विधानमंडळाबाहेरील आपले नेते असतील, हे अतिशय भक्कमपणे आम्ही सगळे एकजुटीने राहिलो, आपण सगळे एकजुटीने राहिलो आणि सगळ्यांनी मिळून मला विरोधी पक्षनेता बनवल्यानंतर पूर्ण ताकदीनं दोन्ही सभागृहातले आमदार हे माझ्या पाठीशी उभे राहिले. कोणी निर्णयावर प्रश्नचिन्ह उभं केलं नाही. कोणीही हा निर्णय का होतोय अस्वस्थता असायची, कारण कोणाला माहितीच नव्हतं काय ऑपरेशन चाललंय किंवा काय होत आहे याची लोकांना वाटायचं की हे असे स्वस्त का बसले आहेत, इतकं नालायक सरकार आपल्याला पाहायला मिळत आहे, हे काहीच का करत नाही, यांना का 5 वर्ष असेच घालवायचे आहेत का, अशी अस्वस्थता अनेकांच्या मनात असायची. काही बोलूनही दाखवायचे की आपण का काही करत नाहीये, आपण का काही करत नाहीये, पण कोणीही निर्णयावर कधी प्रश्नचिन्ह निर्माण केलं नाही. शेवटी लढाई लढायची असेल तर सेनापतीच्या मागे सगळे जेव्हा भक्कमपणे उभे राहतात तेव्हाच लढाई जिंकता येते. आपल्याकडे तीच अवस्था होती. सगळ्यांनी मिळून मला सेनापती केलं होतं, सगळे भक्कमपणे माझ्या पाठीमागे होते आणि तिकडे जे स्वतःहून सेनापती झाले होते त्यांचे सरदार कधी निघून गेले हे देखील त्यांना कळलं नाही, कारण ते त्यांच्या मागे नव्हते, कारण संबंध नव्हता. शेवटी नेत्याचा इतरांशी एक कनेक्ट असावा लागतो. हे बघा, केवळ नेतृत्व जे मिळतं, आज आम्ही सगळे मंचावर बसलेले लोक असो, तुम्ही सगळ्यांनी मिळून आम्हाला नेता बनवलाय, पण केवळ तुम्ही आम्हाला एखाद्या पदावर बसवलं या आधारावर आम्ही नेते होत नाही. तुमचा आणि आमचा इमोशनल कनेक्ट काय आहे हा महत्वाचा असतो आणि जिथे इमोशनल कनेक्ट असतो तिथे अतिशय विपरीत परिस्थितीतही आपली मतं नाही फुटली. त्यांची फोडून आपण राज्यसभा निवडून आणली, त्यांची फोडून आपण विधान परिषद निवडून आणली. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही या ठिकाणी आपण करू शकलो ते खऱ्या अर्थानं ही जी काही आपली एकजूट होती, सगळे लोक सोबत होते, त्याच्या आधारावरच आपण करू शकलो. आणि एक गोष्ट निश्चितपणे या ठिकाणी सांगितली पाहिजे की या सगळ्या संघर्षाच्या दरम्यान आपली जी केंद्रीय पार्टी आहे ती अतिशय भक्कमपणे आपल्या पाठीशी उभी होती. आणि विशेषतः आपले माननीय गृहमंत्री अमित शहा यांचा मी विशेष उल्लेख करीन. हिंदीमध्ये जर आपण सांगायचं तर चट्टान की तरह वो पीछे खडे थे, चट्टान की तरह, पहाडासारखे ते आपल्या मागे होते. आपले अध्यक्ष नड्डाजी यांचं मार्गदर्शन होतं आणि हे सगळं करत असताना अर्थातच सगळ्यात जास्त इन्स्पिरेशन कोणाचं असेल, प्रेरणा कोणाची असेल तर ती आपल्या पंतप्रधानांची होती. कारण आपण रोज हे बघत होतो की पंतप्रधान इतकी मेहनत करतायत, आपल्या संपूर्ण जगामध्ये त्यांचं नाव होत आहे आणि इथे मात्र काही मूर्ख लोक रोज त्यांच्याबद्दल वाईट बोलतात, रोज केंद्र सरकारला नावं ठेवतात आणि लोकहिताचे सगळे प्रोजेक्ट हे बंद करतात. हे पाहिल्यानंतर राग तर याचा, पण त्याहीपेक्षा प्रेरणा मिळायची, त्याहीपेक्षा ऊर्जा मिळायची की नाही हे बदललंच पाहिजे. आपल्या पंतप्रधानांसोबत आपलं सरकार असलंच पाहिजे, आपल्या पंतप्रधानांच्या पाठीमागे आपला महाराष्ट्र उभा राहिलाच पाहिजे. आणि तो होताच, तो चोरून नेला होता, तो पुन्हा या ठिकाणी आपण परत आणला. आणि म्हणून आज या सगळ्या परिवर्तनामध्ये हे जे काही या ठिकाणी घडलंय हे त्यांच्या आशीर्वादाने घडलंय. मगाशी आशिषने सांगितलंय खरं आहे, मुळामध्ये हे सगळं करत असताना मी हा निर्णय घेतला होता की आपण बाहेर राहून पक्षाचं काम करावं आणि तशा प्रकारे पूर्ण तयारी देखील केली होती. परंतु ज्येष्ठांनी सांगितलं आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला सांगितल्यावर मी तात्काळ उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मला असं वाटतं की हा सन्मान आहे. याचं कारण असं आहे, माझ्या नेत्यांनी मला जर सांगितलं असतं की तुझी गरज संपली आहे घरी जा, तर घरी गेलो असतो. पण त्यांनी असं नाही सांगितलं. त्यांनी मला सांगितलं की